पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल रवींद्र वाघमारे फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी काय घडेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या चेंडू वरती आला हा चौकार. मध्ये आपण शेजेची माडिक सर जे अलिबाग या तालुक्याला बिलॉंग करतात ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याच ठिकाणी फायनल रिजन मध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. पुरुषोत्तमची मोहम्मदची बकवाला सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे मूळचे मुरुड महाळुंगे या विभागाला बिलॉंग करतात. रोहन वाघमारे पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका आहे. विडॉनच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप आहे हा मोठा नाही. धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची फलंदाजी एकंदरीत फक्त आणि फक्त 2च चेंडू टाकण्यात आले. चांगल्या पद्धतीचे 2च चेंडू टाकले किंबहुना अतिरिक्त धावसंख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. पुढचा बॉल गोल्डन टप्प्यावरती चेंडू आदळला आहे. दरम्यान रिजनचा क्षेत्ररक्षक फंबल गॅम्बल आणि धावा होतील या ठिकाणी. सीमारेषेच्या पार येतोय हा चौकार. सुशीलच्या बॅट मधून एक चौकार आला. एकंदरीत धावफलकावरती पुन्हा एकदा धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी नेहमीच पाहायला मिळाली या खेळाडूकडनं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 13. कमबॅक करायचं होतं. कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली. आजच्या चेंडूवरती सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. कुठेतरी कमबॅक करायचं होतं. ते कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल यावेळी सुशील मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झालाय. एकच धाव घेतली गेली. एकीच्या धावसंख्येने धावफलक यावेळी 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे सलामीवीराची जोडी सुशील नाईक आपण पाहतोय. त्याच्या साथीला असलेला निलेश नाईक या 2 खेळाडूंची फलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतायत. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगल्या स्वरूपाची फलंदाजी नेहमीच पाहायला मिळाली. अगदी ज्या पद्धतीने फलंदाजी करायची आहे, ज्या पद्धतीने खेळ आपल्याला पुढे न्यायचा आहे, ही दिशा आणि ही दशा आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजीच्या जोरावरती. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये कोणतीही चूक होत नाहीये. फलंदाज पहिला वेळेला बॅक टू द ग्राउंड.
विराज नाईक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे दुसरे षटक टाकण्यासाठी जय नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अलिबाग मुरुड प्रीमियर लीग पाहिलं ना तर सगळा दबदबा हा नाईक कुटुंबाचा राहिला आहे. ज्या ठिकाणी आयोजक सुद्धा बरेचसे नाईक आहेत, फलंदाजी करणारे दोन्ही खेळाडू सुद्धा नाईक आहेत, त्याच वेळे गोलंदाजी करणारा अविनाश वाघमारे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला तो मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय त्या पद्धतीने गोलंदाजी करेल का? ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपल्याला धावसंख्या या 14 आकड्यावरती पाहायला मिळाल्या, तिथे एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली, झेलबाद स्वरूपाची एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली. स्ट्राईक साठी आपण सुशील नाईकला पाहतो, नॉन स्ट्राईक एंड साठी विराज नाईकला पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिलीत ना तर मेडॉन सुद्धा तैनात करण्यात आला, मिड विकेट सुद्धा पाहायला मिळतोय. फेर केलाय चेंडूला, जिथे स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, एक धाव घेतली गेली, एकीचा प्रयत्न फक्त राहिला. पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं ना त्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला नेहमीच पाहायला मिळाले. जिथे दुसऱ्या षटकासाठी आपण अविनाश वाघमारेला पाहतोय. पुढचा बॉल बुलेट टप्प्यावरती चेंडू पडलाय. एलिव्हेशन तितकंसं चेंडूला मिळालं नाहीये, उंची जास्त लांबी कमी आणि टिपलाय झेल संपलाय. या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. सुमधुर संगीत नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं. डीजे अथर्व साऊंड सिस्टम आपल्याला नेहमी चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा कौतुक करूया की आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं डीजेचं ऑपरेटिंग पाहायला मिळालं. अथर्व डीजेच्या ऑपरेटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे एक विकेट पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा थांबलेल्या 15 या आकड्यावरती. इनॅट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती भरत नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तू चल मै आया, कुठेतरी जी साखळे आपल्याला जोडण्याचं कामकाज करावं लागेल, किंबहुना जे जोडण्याचं काम सातत्य सारळ संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करेल, थ्रो करेल. तत्वर मात्र एक धाव निश्चितपणे घेतली गेली. एका धावेने धावफलक 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. अभूतपूर्व असा क्रिकेटचा 16 आपल्याला पाहायला मिळतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं या क्रिकेटच्या माध्यमातून खूप सारं अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा आणि मनपूर्वक स्वागत करूया. ज्या ठिकाणी सुशील नाईक मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून तो मैदानामध्ये आलाय. मैदानामध्ये तो टिकून राहिलाय, परंतु तितकेसे फटके आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले नाहीये. घेतला फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक 17 या आकड्यावरती. हा खतरा तर कुणाच्या बाजूने जाणार, किंबहुना तो खतरा फिल्डिंग करणाऱ्या बाजूने जाणार की फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाणार, हे आपल्याला पाहावं लागेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अविनाश वाघमारे. बॉल फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. या बाहेर हा मोठा पुन्हा एकदा सुईमधून काढावा धागा अशाच पद्धतीचा
आणि एकीचाच प्रयत्न या ठिकाणी धावसंख्या ऐकणे वाढेल 22 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते, जिथे दोन गडी तंबूच्या आसऱ्याला परत धावसंख्येचा प्रतिभ हा 22 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकामध्ये धावफलकावरती धावा 11च्या सरासरीने 22 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी दरवडा सर, आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये असे अनेक किस्से पाहिले असतील, किंबहुना पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्यात, परंतु त्यानंतर जे 2 षटक असतात त्या षटकामध्ये हाणामारी होते, कारण हे अनिश्चितीचा खेळ आहे. या अनिश्चितीच्या खेळामध्ये असे दृश्य आपल्याला नेहमी पाहायला मिळत. आज ग्रामीण क्रिकेट कुठपर्यंत पोहोचलं, किंबहुना प्रथमतः सर आपण गावचं क्रिकेट खेळलो, गल्लीचं क्रिकेट खेळलो, त्यानंतर प्रीमियर लीग आल्या, आज तालुक्याची प्रीमियर लीग खेळतो, किंबहुना 2 तालुक्याला एकत्रित आणणारी क्रिकेटची स्पर्धा आपण खेळतो. गल्लीतलं क्रिकेट कधी दिल्लीत जाऊन पोहोचलं ना, हे आपल्याला समजलंच नाहीये. 3ऱ्या क्रमांकावरती दीपक वाघमारे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय भरत नाईकला. पुढचा बॉल कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळला स्पेन लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक फंबल. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमा रेषा पार येतोय हा चौकार. पुन्हा एकदा पंचाने इशारा केलाय की स्वरूपाची गोलंदाजी निश्चितपणे टाकली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा एकने वाढेल, ची संधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा नियम आहे, ज्या पद्धतीने तुम्ही चेंडू टाकता अगदी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला दंडित केलं जाते, की मोना पंचाने या चेंडूला एकी स्वरूपाचं बॉल घोषित केला. आणि या स्पर्धेमध्ये किंबहुना या सामन्यामध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. नेक्स्ट बॉलर छे वाघमारे. पुढचा बॉल स्पीडची संधी आहे, स्टेर केला चेंडू. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली आहे. धावसंख्या या ठिकाणी एकने वाढेल. धावफलक 28 या आकड्यावरती 28 अशी धावसंख्या तिथे. षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला, 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूचा खेळ संपलाय, अजून सुद्धा 3 चेंडू येणं बाकी असणार आहे. 3ऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी तुम्ही करताय, आज एक मोठी स्पर्धा खेळता, आज तालुक्याला रिप्रेझेंट तुम्ही करता, तुमच्याकडे चांगले गोलंदाज असणं खूप गरजेचं असतं. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका आहे, मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, फीड करेल, थ्रो करेल. एक धाव तर घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या एकने वाढेल. धावफलक यावेळेस 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची अभूतपूर्व अशी स्पर्धा ज्या अलिबाग मुरुडकरांनी स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यात उतरवण्याचं काम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. अध्यक्षांच्या भूमिकेमध्ये आपल्याला भगवानजी नाईक पाहायला मिळतात, जे नेहमीच आपल्या या 2 तालुक्याला चांगलं कामकाज करताना पाहायला मिळाले. यावेळी सुद्धा कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळाय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावसंख्या एकने वाढेल. धावफलक 30 या आकड्यावरती 30 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. भगवानजी नाईक सरांची खूप चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची ते काळजी घेत आहे. ज्या ज्या मान्यवरांचं स्वागत किंबहुना त्यांचा मान सन्मान करणं, किंबहुना खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टींची दखल सातत्याने ते घेत असतात. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा पुढच्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला.
धावपुरी हातासाठी बीड ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली, एकीचाच प्रयत्न फक्त एक धाव संख्या टिकवून आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे धावफलक यावेळेस 31 या आकड्यावरती कुठेतरी आपल्याला मोठमोठे फटके येणं सुद्धा गरजेचं आहे. त्या ठिकाणी फक्त 31 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. त्या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला 9 अशी धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि एकंदरीत धावफलकावरती धावा किमान आपण असंही म्हणूया की 10च्या सरासरीने धावगती आपल्याला 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. चौथं आणि अंतिम षटक या सामन्यातील पूर्वार्धाच्या खेळातील आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आपण ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. जे लाईव्ह स्पर्धक आपल्याला जोडले गेले त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं स्वागत करूया. अगदी ज्या वेळेस टेनिस क्रिकेट डेव्हलप होण्याचं काम किंबहुना टेनिस क्रिकेटला आता समुद्रा पलीकडे पोहोचवण्याचं काम या टेनिस क्रिकेट वाहिनीने चांगलं काम केलंय. पुढचा बॉल पिंट्या नाईक, यावेळेस सुंदर फटका आहे, झेल सुद्धा सुंदर घेतलं गेला आहे. फलंदाज बाद. ज्या ठिकाणी बरोबर ज्या ठिकाणी ज्या वेळेस तुमचा फलंदाज बाद झाला आणि त्या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट बॅट्समन आतमध्ये पाठवला ना, त्यावेळेस थोडं आतमध्ये थांब मित्रा थोडंसं आतमध्ये थांब. अरे आतमध्ये थोडंसं थांबायचंय. नेक्स्ट बॅट्समन ज्या वेळेस तुमचा इन होतो ना, त्यावेळेस बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपण थांबायचं आहे. चला लवकरात लवकर जायचंय. वेळेचं महत्व सगळ्यांनी द्यायचंय. त्या ठिकाणी 5वा गडी सुद्धा आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. रुपेश नाईक इनेट क्रमांक 6व्या क्रमांकावरती अजय नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रिकेटच्या खेळाने बरेचसे नियम आपल्याला पाहायला मिळालं आणि या नियमाची अंमलबजावणी करत असताना पंचाने या ठिकाणी फलंदाजाचा बाद दिलाय. पुढचा बॉल या षटकातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये, परंतु यावेळेस हवेचा नसीब पाहायला मिळाला आणि हवेच्या जोरावरती येतो या षटकात. अशी धावसंख्या. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? तू मैमय करत असताना फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने वाढेल. धावफलक 38 या आकड्यावरती 38 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक पिंट्या नाईकच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पिंट्या नाईक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. गोल्डन टप्प्यावरती चेंडू पडलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू द डगआउट.
या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज बाद झाला आहे क्रमांक 7व्या क्रमांकावरती. यशवंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे निडॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला भेदून क्षेत्ररक्षकाला चुकून हुकवून जाणारा येतोय हा चौकार. घोषित केलंय तो चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली पंचांकडून. पुन्हा एकदा रेडची संधी. उघडा डोळे बघा नीट. या चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? एकंदरीत धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक यावेळेस 43 या आकड्यावरती. 43 अशी धावसंख्या. फ्रीडची संधी. कशा पद्धतीने या संधीचं सोनं करताना पाहायला मिळेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पूर्वार्धाचा खेळ सुद्धा संपुष्टात आला. त्या ठिकाणी धावफलकावरती धावा 44 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला. दर्शन 11 स्टार खैरवाडी टीमचे ऑनर आपण व्यासपीठाकडे या. तदनंतर मोरिया ग्रुप अग्रदांडा टीमचे ऑनर आपण स्टेजकडे या. ओके ठीक आहे. थँक्यू. नरेशजी शिरसर यांचा गोड आवाज मित्रांनो या ठिकाणी आपण ऐकत होतात. चव्वेचाळीस धावसंख्या झाले आणि 45 धावना उत्तर द्यायचे. ओंकार दादा पुरस्कृत आडवी सप्लायर सारे टीमला. तर आयुष 11 सागरगड माची याला धावा बनवल्या आहेत 44. फिर दोस्तों मैदान की तरफ चलते काफी काटे भरा संघर्ष नजर आएगा क्योंकि देखा जाए तो काफी खूबसूरत ये माहौल. अगर चारों तरफ अगर हम लोग नजर डाले तो पेड़ ही पेड़ हमें नजर आ रहे हैं. नारियल का हो, सुपारी का हो या आम का पेड़ हो, सभी चारों तरफ अगर नजर डाले ना तो पूरी हरियाली दिल में छा जाती है. ऐसा ये खुरूज का मैदान है. बहुत ही बढ़िया लाजवाब मैदान. और इस मैदान के बीचों बीच खेला जा रहा है अलीबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग का घमासान युद्ध और लड़ाई चल रही है. इस मैदान के 45 रन जीतने के लिए चाहिए. ओंकार दादा पुरस्कृत आर्मी सप्लायर सर. थँक्यू सर. 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो. त्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला पीटी 11 चिंचाबा देवी पिंपळवाडी आणि त्याच्या विरोधात असलेला संघ श्री रामजाई पुणे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय या आपण टॉसबॉक्स मध्ये येऊ टॉचविन करून घेतोय. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण टॉचविन करतोय. अर्थात नवनाथजी नाईक सरांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. या अलिबाग मुरुड प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आपण त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला आपल्याला विधी 11 चिंचबा देवी
पिंपळवाडी आणि त्याच्या विरोधात असलेला संघ श्री रामजाई पुणे संघ. या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला नेक्स्ट लढत पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल केला जातोय अविनाशजी नाईक सरांच्या हस्ते. बॉल कोण करतोय? विधी 11 हेड केलाय आणि हेड आलाय. प्रथमतः हा टॉचमॅन विधी 11 चिंचपादेवी पिंपळवाडी संघाने जिंकलाय. तुमचा डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण तितकासा आपल्याकडे वेळ नाही आहे कारण आपली मॅच चालू आहे. त्यावेळेस तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचवेळी आपण श्री रामजाई पुणे संघाच्या संघनायकाकडे वळूया. थोडस प्रथम तुमच्या वाटेला फलंदाजी आलाय या स्पर्धेबद्दल काय म्हणताय? या स्पर्धेबद्दल धवन सरांचा आम्ही धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे आदिवासी मुरुड ही स्पर्धा पार पाडली. त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. त्या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला विधी 11 चिंचपादेवी पिंपळवाडी संघाने व क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅच एक बिग लढत पाहणार आहोत. त्याच वेळी वळूया मायक्रोफोन वरती. त्या ठिकाणी आपण जोडले जातील मायक्रोफोन वरती अर्थात पेन विभागातील एक गोड आवाज. थैंक यू जी सर. धन्यवाद. चलिए पहला ओवर चल रहा है. काफी कांटे भरा संघर्ष नजर आएगा. हाँ देखिए बीचों बीच में जो अगर आप आनंद लेना चाहोगे तो बाजू में समुद्र है. डुबकी मत लगाओ, खाली उसका आस्वाद बाहर से लो. लेकिन चले पहले मैदान का आस्वाद लेते हैं, पहले क्रिकेट का आस्वाद लेते हैं. भगवान जी साहब का बिल्कुल शुक्रिया अदा हम जरूर करना चाहेंगे क्योंकि सभी आदिवासी खिलाड़ी को इकट्ठा किया और सभी को बड़ा योगदान दिया, बड़ा प्लेटफॉर्म खड़ा किया. तो जितना हम लोग शुक्रिया अदा करेंगे उतना कम है. फुल टॉस गेंद हमारी सुपर एलिवेशन नहीं है और ये क्या हुआ? ये विकेट जाएगा, बैक उड़ेगा आउट. जोर का झटका जोर से. पहले विकेट मैदान से बाहर. जो गुट्टा दिया था, एक बड़ा गिफ्ट दिया था, उसका फायदा उठाना चाहिए था लेकिन फंस गए, बल्लेबाज लटक गए. पहला विकेट, बैक टू डग आउट. 45 का पीछा. ओमकार दादा पुरस्कृत आर्मी सप्लायर सालर और बनाम ये मुकाबला चल रहा है आयुष 11 सागरगढ़ माची इनके बीच में. पहले इनिंग खत्म हुई थी, जरूर रन बनाए थे आयुष 11 सागरगढ़ माची टीम ने. 44-45 का पीछा करे ओमकार दादा पुरस्कृत आर्मी सप्लायर सारल. पहला विकेट मैदान से बाहर. 5 रन के ओवर पहला झटका. T1 का पहला ओवर चल रहा है और T1 का पहला ओवर लेकर आ चुके हैं गेंदबाज विराज नाइक. नाइक ने तो इंसाफ किया है जरूर अपने टीम के लिए, लेकिन न्यू बैटर मैदान में दाखिल हो चुके हैं रविंद्र वाघमारी दादा. कहीं ना कहीं आपको बड़ा खेल दिखाना पड़ेगा इस मैदान के ऊपर. अगली गेंद राउंड विकेट मारा. अक्रॉस द लाइन स्टेपल हुए थे लेकिन गेंद निकल के बिल्कुल डीप फाल लेके तरफ सिंगल को डबल कन्वर्ट करेंगे. मौका था दूसरा रन प्राप्त करने का, उसका फायदा उठाया और तकरीबन 2 रन पूरे किए. 2 रनों का इजाफा एक विकेट के नुकसान के ऊपर 7 का आंकड़ा आ चुका. स्कोर कार्ड के ऊपर 45 का पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर. पहला पावर प्ले खत्म. पहला पावर प्ले खत्म हो चुका है और पहला पावर प्ले का इस्तेमाल करने के लिए गेंदबाज को बुलाया था जरूर विराज नाइक को. 1 विकेट प्राप्त किया और 7 रन खर्च किए. बचे हुए 18 गेंदें और 18 गेंद में तकरीबन चाहिए ओमकार दादा पुरस्कृत आर्मी सप्लायर सारल टीम के लिए 38 चाहिए. थोड़ा स्पीडअप कीजिए. बॉलर ने नीलेश नाइक. तभी तो हमारे सिस्टर ने कहा था नाइक का भरना ज्यादा है. देखिए हमारे इस अलीबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग के अध्यक्ष भगवान जी नाइक, उपाध्यक्ष जो है नवनाथ जी नाइक, तो यकीनन ज्यादा से ज्यादा हम लोग देखें ना तो नाइक का भरना ज्यादा है.
दूसरा ओवर लेकर आ चुके हैं गेंदबाज दिलीप नाइक। लेकिन दूसरी ओवर का पहले गेंद फेंकने के लिए तैयार। ये उल्टा गेंद ऑन साइड के एरिया में गेंद को ट्रैवल किया। टिप कॉर्नर का खिलाड़ी उस गेंद की तरफ आते उठाते फेंकते तब तक तीसरे की दौड़ लगाई और पलक झपट के पहला रन तेजी के साथ प्राप्त किया। एक रन के साथ कुल टोटल बनेंगे 8 का आंकड़ा 45 जीतने के लिए चाहिए। उसका पीछा चला इस मैदान के ऊपर। गेंदबाज फिर से तैयार दिलीप नाइक जो बैटर रविंद्र वाघमारे उनको स्ट्राइक मिल चुके हैं। ये ब्रह्मास्त्र का वापर किया था, सटीक गियर का वापर किया था। ऑन साइड गियर में शॉट मिडऑन की तरफ गेंद को खेला। एक सिंगल प्राप्त करेंगे और सिंगल के साथ कुल टोटल बढ़ेंगे आंकड़ों में से सबसे बड़ा आंकड़ा 9 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 45 का पीछा चल रहा है लेकिन ये घमासान चल रहा है क्रिकेट का। यस लाभ किया उड़ाया जाएगा कवरेज हरिया छक्का। जिसके पास दम है वही तो बाजीराव सिंघम है। ये छक्का नजर आया। अगली गेंद गेंदबाज के सर के ऊपर से उड़ाया है वाइड स्लोगन की तरफ। लेकिन सिंगल प्राप्त करेंगे और सिंगल के साथ गोल टोटल 16 का आंकड़ा। कहते ना 16 साल तो क्या था, लेकिन 16 का आंकड़ा आज का स्कोर कार्ड के ऊपर। 16 का आंकड़ा 45 का पीछा। अब दोनों बल्लेबाज बिल्कुल सेट हो चुके हैं। अविनाश के बल्ले से छक्का नजर आया। गेंदबाज दादा गब्बर सिंह कह के चले गए और डर गए और घर गए। डट कर मुकाबला करना चाहिए। अतिरिक्त रन खर्च हुआ 17 का आंकड़ा आज का स्कोर कार्ड के। और फिलहाल दूसरा ओवर चला प्रगति पथ पर और दूसरा ओवर फेंकने के लिए दिलीप नाइक। अगली गेंद हाफ टैकर की गेंद को खेला है बिल्कुल टिप्स कॉर्नर की तरफ। दो खिलाड़ी के बीच में दरार, गेंद हो जाएगी फरार। मिलेंगे नंबर 4 क्रिकेट और बैलगाड़ा आजकल ज्यादा पॉपुलर, ज्यादा फेमस बैलगाड़ा और क्रिकेट। विजय नाइक गेंदबाज कुमार के ऊपर तैयार। 12 की दबे 24 चाहिए। डिफेंडिंग चेस ऑन साइड के में गेंद को ट्रैवल के ऑल ऑन द कारपेट टिप्स करने की तरफ गेंद को खेलने की कोशिश। यस नो चल रहा है। तू पहला मैं पहला, लेकिन ये पहले में हो जाएगा नहिले में दहला। लेकिन सिंगल प्राप्त जरूर करेंगे और सिंगल के साथ कुल टोटल 22 आने वाले 11 गेंदों में चाहिए 23 30 का आंकड़ा चाहिए 11 गेंदों में।
घेता फिरतो तयार विजय नाईक लेकिन स्ट्राइकवर बल्लेबाज विजय नाईक. इस बॉलर है रुपेश नाइक और गेंदबाज विजय नाइक. लेकिन ये हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था. एक सिंगल प्राप्त किया, सिंगल को चुराया, 1 रन से अंतर कम किया. अब आने वाले गेंदे 10 में चाहिए 22. 10 गेंदे और 22 रन चाहिए. इक्वेशन वही बता रहा है. आने वाली 10 गेंदों में 22 चाहिए. 22. आयुष एलवाना सागरगढ़ माची. तो 10 गेंदों में 22 रन डिफेंड करने हैं तो चेंज करने पड़ेंगे. ओंकार दादा पुरस्कृत अनवी सप्लायर सारा टीम. ओहो ये देखिए ये क्या कर रहे हैं, क्या किया. गड़बड़ में हो गया, घोटाला में फंस गए बल्लेबाज. रन आउट का विकेट. डेंजर. जो लेग मेरे ख्याल से नॉर्थ लाइन के ऊपर जो बल्लेबाज था वो आगे पीछे और नखरा पड़ गया भारी और विकेट आ चुका. बैक टू डग आउट, रन आउट यानी कि सुसाइड. टोटल आने वाली गेंदें रहेंगी मेरे ख्याल से 9 गेंदों में 22 चाहिए. और ये देखिए कवर के एरिया में गेंद को हल्के हाथों से खेलना. टिप पॉइंट की तरफ गेंद निकल गई, सिंगल का डबल कन्वर्ट किया. एक कॉलिंग अच्छा हुआ, वरना और भी 1 रन आउट के विकेट जा सकता था. लेकिन ये 2 रन मिल चुके हैं और 2 रन से हो गया अंतर कम. अब आने वाली गेंदें 8 और 8 गेंदों में चाहिए 20. 8 गेंदों में 20 रन चाहिए. ओमकार दादा पुरस्कृत अनवी सप्लायर सारे टीम को. मुकाबला हाई वोल्टेज ड्रामा मुकाबला बन जाएगा. टेनिस क्रिकेट.in के माध्यम से आप मुकाबला, ये लाइव मुकाबला देख सकते हो. और जो आप हमारी आवाज सुनते हो जिनके हमारे अथर्व डीजे किया. अब गेंद जाएगी डायरेक्ट का 1 बाउंस बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. ये गेंदबाज को समझाने की बारी आ गई. आप गेंद देखोगे ना, आप टैकरिंग गेंद उसका परिणाम भी आपको भुगतना पड़ेगा. अड्डे बल्ले से खेला और गेंद को डिप करके बीचों बीच मारा. 1 बाउंस चौकार और चौबे के साथ 4 रनों से हो गया अंतर. कमाने वाली 7 गेंदें और 7 गेंदों में दादा चाहिए 16 वरी से तो कैसे ये 16 रन चाहिए. किसके लिए खतरा बन सकता है? सागरगढ़ टीम के लिए, सागरगढ़ वाची टीम के लिए या अनवी सप्लायर सारे टीम के लिए. 7 गेंदों में 16 चाहिए. 7 गेंदों में 16 बहुत ही अच्छा. 7 गेंदों में तकरीबन 16 चाहिए. तभी तो हम लोगों ने पहले भी कहा था ये 16 रन किसके लिए खतरा बनेंगे. ये हवाई सफर किया, हवाई झोंका, शायद फंस गए. हवाई सफर ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और बल्लेबाज घर निकल गया दम. बल्लेबाज बैक टू द आउट. में बजाई है क्योंकि आप देखिए 6 गेंदों में 16 चाहिए. तसेच आमचे सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सतीजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा आम्ही अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद. कंटिन्यू. नक्कीच या मॅचला शुभेच्छा देण्याकरता सन्माननीय आदरणीय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सतीजी म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या आदिवासी अलिबाग रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं मनाच्या अंत्यकरणापासून सहर्ष स्वागत. धन्यवाद देतो साहेब तुम्हाला, आपण या ठिकाणी आलात.
लेकिन सीधे मैदान की तरफ चलते काफी कांटे वाला संघर्ष बन सकता है। आने वाली 6 गेंदे में चाहिए 16 रन। अब मुकाबला कहाँ चला जाएगा दादा? एक तरफ है बिल्कुल आयुष 11 सागरगढ़ माझी, तो दूसरी तरफ रहेगा ओमकार दादा पुरस्कृत अरबी सप्लायर सरल। इसके बीच में एक घमासान युद्ध और लड़ाई, ये लड़ाई देखिए कुरुल के मैदान के ऊपर। 6 गेंदों में 16 चाहिए। गेंदबाज सुशील नाइक, लेकिन बल्लेबाज ट्राई के ऊपर पिंट्या नाइक। पिंट्या दादा आपका बल्ला बोलना चाहिए। जब खामोश रहेगा ना तो पूरी टीम को खामोश रहना पड़ेगा, क्योंकि आने वाली 6 गेंदे और 6 गेंदों में तकरीबन चाहिए 16 रन। सिंगल प्राप्त किया पिंटे दादा, तभी मैंने कहा था बहती हिट आना चाहिए। अब आने वाली 5 गेंदों में तकरीबन चाहिए 15। 5 गेंदों में 15 रन चाहिए। मुकाबला धीरे धीरे करवटा बदलने के लिए देर नहीं लगेगा। क्रिकेट कहा जाता है ना दादा, यह अनिश्चित भरा हुआ गेम है। कभी भी किसी भी वक्त बाजी पलटी मार सकता है। ऐसा पलटाने वाला गेम क्रिकेट है। प्रयास बहुत अच्छा, क्या कैच, ओ बढ़िया कैच। ये कहीं ना कहीं ये कैच इसका पूरे टूर्नामेंट में बड़ी कैच ना बच जाए। बहुत ही बढ़िया कैच विन द मैच, लेकिन बढ़िया कैच। आने वाले 4 गेंद में चाहिए 15। 4 गेंद में 15 चाहिए। न्यू बैटर दीपक दादा, सिया चलना चाहिए। बल्ले से ओवर, ये हो जाएगा क्या? अंदर पकड़ा, यस विकेट। ऐसा लग रहा था हो जाएगा थोड़ी पार, लेकिन अंदर पकड़ा और बल्लेबाज को दिया झटका। मारेंगे क्या? ऐसा दमदार 1 मैन आर्मी बाजीराव सिंघम मैदान में जाना चाहिए, क्योंकि ये बाजी को पलटनी है। क्रिकेट ना दादा कभी ना कभी हमेशा लोग कहते हैं पलटू राम क्रिकेट है, कभी भी पलट सकता है। 3 जगह विजय आपका, लेकिन क्या मारेगा बल्लेबाज सुमित? ये देखिए नटराज स्टाइल में गेंद को मारने की प्रयास जरूर किया था। सिंगल को डबल कन्वर्ट करना चाहते हैं। यस नो गाड़ी फंस गई थी, स्टेशन के ऊपर लटक जाते हैं बल्लेबाज, लेकिन बाल बच गए। आने वाले 2 गेंदे और 2 गेंदे में तकरीबन चाहिए 13। क्या होगा रे सांबा? 13 रन। ऐसा कंपल्सरी ड्रेसिंग और कंपल्सरी चेसिंग। ये बिल्कुल शॉट थर्ड मैन की तरफ गेंद को रोका, लगभग ये चला जाता। आप देखिए जीत की तरफ धीरे धीरे आयुष 11 सागरगढ़ माझी बढ़ रही है। ऐसा लग रहा था जब 2 ओवर का सिलसिला खत्म हुआ था, बाजी मार रहे थे ओमकार दादा पुरस्कृत अरबी सप्लायर सारल, लेकिन ऑफ्टी की ज्यादा बाहर या सॉफ्टी के ज्यादा बाहर है। ये गेंद पनिश करेंगे इस गेंदबाज को, पंच अतिरिक्त हो जाएगा रन खर्चा। हम लोग हमेशा कहते हैं ना, महंगाई का जमाना है,
फिजूल का खर्चा नहीं होना चाहिए। अगली गेंद और ये देखिए हाफ टैकल की गेंद थी। अब ये छुआ मिला लेकिन काफी देर हो गई, तब तक ये मुकाबला हाथ से निकल गया और इस लीग स्टेज का मुकाबला जीता है मेरे ख्याल से ओमकार दादा पुरस्कृत। यहाँ तो ओमकार दादा पुरस्कृत